ही मंडळी जर समजा नसती तर या देशात काय झालं असतं? आज तुम्ही मला सांगा, संध्याकाळच्या टेलिव्हिजन सिरियल्स बंद करून टाका, काय आक्रोश होईल तुम्ही बघा एकदा. निरस होईल, पूर्ण निरस होईल सगळं. खऱ्या सासू सुनांमध्ये लागतील. मग तिकडे दुर्लक्ष झालंच असेल ना सिरियलमुळे. तुम्ही अजून एक तुमच्याबद्दल सांगायचं, आणि मी मुद्दामून या गोष्टी मांडतोय मुलाखत असली तरी. सत्ता असो नसो, कलावंतांच्या पाठीशी उभे राहणारे तुम्ही एकमेव नेते आहात. आणि हा मुलाखतीचा विषय म्हणून मी बोलत नाही, मला तोंडावर काही स्तुती करायची गरज नाही. मला असं जाणवलंय, आणि मी तर अनेक वर्ष परदेशात होतो, आल्यावर जाणवलं, तर काही प्रॉब्लेम असतील कुठल्याही कलावंताचे, तुमच्याकडे लोक येतात. याचं मर्म काय असेल हो? म्हणजे तुम्ही कामं करतात हा भाग आहे, पण यावंसं वाटणं इथे त्याची सुरुवात आहे मला वाटतं. आणि ती वाटत नाही इतर कोणाबद्दल, किंवा ते होईल असं वाटत नाही. ते आता मी काम करतो, पण त्यांना काय यावंसं वाटायचं उत्तर नाही माझ्याकडे. असं तुमच्या म्हणजे एक त्याच्या विचारात असेल ना. त्यांचा विषय संपल्यावर थोडासा चार गोष्टी जरा जास्ती बोलत असेल त्यांच्या बरोबर म्हणून. नाही इतकंच नाही, मला माहित नाही. मला असं नाही आहे, मला असं वाटतं बाकीच्याही इतर राजकारणाकडे कलावंत जात असतील ना, अशातला काही भाग नाही. तिथेही कामं होत नसतील अशातलाही भाग नाही आहे. कलावंत किंवा कला ह्याच्याबद्दलच्या फक्त माझ्या जाणीवा जाग्या आहेत, एवढं निश्चित. हा भाग तो रिफ्लेक्ट